हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं पुनश्च एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर त्यांना जिल्हा न्यायालय लातूर या ठिकाणी आपल्याला चापाल्य व साफसफाई परीक्षेसाठी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो, संपूर्ण यादी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली आहे. अजूनसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन झाला असाल तर लगेच आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या व तुमची यादीमध्ये नाव आलं आहे ते तुम्ही चेक करून घ्या. तर पाहू शकता आपल्यासमोर यादी प्रसिद्ध झाली आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काही सूचना दिल्या आहेत, त्या सूचना तुम्ही वाचू शकता. वाचायचं असेल तर तुम्ही वाचू शकता. टेलिग्राम चॅनलवरती आपण संपूर्ण यादी प्रसिद्ध केली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्ड म्हणजेच प्रवेशपत्रसुद्धा उपलब्ध करून देण्यात आलं आहे. तर या प्रवेशपत्र तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. प्रिंट घेतल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित भरायची आहे. तुमच्या परीक्षेचे दिनांक 23 जुलै रोजी असणार आहे. मित्रांनो, सकाळी 9 वाजता तुम्हाला जिल्हा न्यायालय लातूर या ठिकाणी पोहोचायचं आहे. सकाळी 8:30 वाजता तिथे जाऊन पोहोचायचं आहे. त्यांनी सूचनासुद्धा दिली आहे. सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायची आहे. सूचना तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचायची आहे. सर्व माहिती वाचल्यानंतर आता मित्रांनो तुमचं यादीमध्ये नाव आले की नाही ते सुद्धा तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. मित्रांनो, ही यादी मी आता टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केली आहे. तर पाहू शकता 208 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. चापाल्य व साफसफाईगार या पदासाठी परीक्षेसाठी तुम्हाला बोलवण्यात आलं आहे. तर या सर्वांनी तिथे जाऊन पोहोचायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी स्कॅम झालेला दिसून येत आहे. तर घोटाळा असा झाला आहे, सर्व विद्यार्थी लातूरचे सिलेक्ट झाले आहे, परंतु त्यांनी अर्ज बाहेर जिल्ह्यातून सुद्धा मागवले होते. परंतु मित्रांनो, त्यांनी फक्त लातूर या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षेसाठी बोलवलं आहे. बाकीच्या जिल्ह्याचे एकसुद्धा नाव यामध्ये आलेलं नाही आहे. तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून आपल्या चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या व आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्हाला लगेच जॉईन करून घ्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. With